दिवाळी फराळात आज मी करते एकदम मस्त असे मऊसूत जिभेवर ठेवताच विरघळणारे बिना पाकाचे रवा लाडू। तर बऱ्याच जणांना हे लाडू केल्यानंतर ते खाताना दाताखाली कचकच लागतात किंवा मग लाडवांचं जे मिश्रण असतं ना त्याला बाइंडिंगच येत नाही, अगदी भुरभुरीत मिश्रण होतं आणि लाडू वळल्याच जात नाही। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ना ती पद्धत वापरून तुम्ही अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहज वळू शकाल, इतके छान हे लाडू होतात आणि अगदी होटाने सुद्धा खाऊ शकाल, इतके मऊसूत होतात, अजिबात कचकच लागत नाही। तर अर्धा किलोच्या प्रमाणात आजची आपली ही रेसिपी असणार आहे। व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे वजनी आणि वाटी या दोघांचंही अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, सोबतच काही बारीक सारीक टिप्स सुद्धा सांगितलेले आहे जेणेकरून एकदम परफेक्ट असे हे लाडू बनून तयार होतील। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे मऊसूत बिना पाकाचे रवा लाडू। तर हे रवा लाडू करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे लागणारे आपण वजनी आणि वाटीचं प्रमाण बघून घेऊया। तर अर्धा किलोच्या प्रमाणात हे लाडू मी तयार करते, तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला लाडू रवा म्हणजे 0 नंबरचा रवा किंवा चिरोटे रवा म्हणतात ना, तो रवा ह्या लाडूंसाठी वापरायचा आहे। तर वजनी बरोबर अर्धा किलो हा रवा आहे। आता रवा आपण वाटीने मोजून घेऊया। तर रोजच्या वापरातली आपली आमटीची जी वाटी असते ना त्या वाटीने इथे मी हा रवा मोजून घेते। तर बरोबर 4 वाट्या हा रवा इथे भरलेला आहे। वजनी 500 ग्रॅम आणि वाटीने 4 वाट्या आहे। तर घरातलं कुठलंही एखादं भांडं घ्या, जर तुम्हाला वाटीने प्रमाण घ्यायचं असेल ना तर त्याच भांड्याने सगळं सामान सेट करा। आता अर्धा किलोसाठी इथे मी साखर घेतलेली आहे। वजनी इथे आपल्याला 300 ग्रॅम साखर लागणार आहे। तर एवढ्या साखरेत ना बऱ्यापैकी गोडीला हे लाडू होतात। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील किंवा थोडे कमी गोड आवडत असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। आता ही साखर मी वाटीने मोजून घेते। तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता सारख्याच वाटीने इथे साखर मोजून घेतली, तर बरोबर 2 वाट्या ही साखर आहे। तर आता यासाठी आपण तूप मोजून घेऊया। तर इथे मी बरोबर 1 वाटी तूप घेतलंय, ज्या वाटीने आपण रवा आणि मैदा मोजून घेतला होता सारख्याच वाटीने। वजनी म्हणाल तर जवळपास 140 ते 150 ग्रॅमच्या पर्यंत आपल्याला तूप लागतं, कारण 1-2 चमचा जे तूप आहे ना ते थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, कारण प्रत्येक जो रवा आहे ना तो थोडंसं कमी जास्त तूप ॲब्झॉर्ब करतो। तर सगळं साहित्याचं आपण वजनी आणि वाट्यांचं प्रमाण बघितलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया। तर सगळ्यात अगोदर ना त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि घेतलेल्या तुपापैकी साधारण 2 चमचे तूप कढाईत गरम केलंय। तूप आपलं हलकंसं गरम झालं की आता यात टाकलेलं आहे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ। तर ज्याप्रमाणे आपण बेसन लाडू करण्यासाठी थोडंसं रवा वापरतो ना, लाडू छान दाणेदार व्हावे आणि लाडवांना छान टेक्स्चर यावं, त्याचप्रमाणे जेव्हा आपण रवा लाडू करतो ना त्यात अशा पद्धतीने 2-1 चमचे बेसन पीठ टाकायचे। यामुळे मिश्रणाला आहे ना आपल्या छान बाइंडिंग येते। लाडू अजिबात मिश्रण जे आहे ना लाडवांचं ते भुरभुरीत होत नाही आणि चवीलाही अगदी छान असे हे लाडू बनतात। तर ज्या वाट्यांनी आपण साहित्य मोजून घेतलं होतं ना त्या वाटीने साधारण पाव वाटी हे बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे। खूप जास्त प्रमाणात सुद्धा बेसन वापरायचे नाही तर मग लाडवांचा रंग बदलेल। तर हे बेसन पीठ आहे ना मी साधारण 2-1 मिनिटासाठी भाजून घेतलेलं आहे, यातला हलकीसे कच्चापणा जाईपर्यंत। खूप जास्त लाल रंगावर सुद्धा बेसन भाजायचं नाही, तर मग लाडवांचा जो कलर आहे ना तो हलकासा तांबूस येतो। फक्त हलकासा बेसनाचा सुगंध सुटायला लागला की लगेचच आपण यात घेतलेला रवा टाकणार आहोत। रवा सुद्धा आपल्याला लो फ्लेमवर मस्त असा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा कलर जास्त बदलू न देता लो फ्लेमवर सतत ढवळत हा रवा आपण हलक्याशा तांबूस रंगावर भाजून घेणार आहोत। आणि सुरुवातीलाच आपल्याला सगळं तूप टाकायचं नाहीये, तर थोडं थोडं करून आपण बॅचेसमध्ये तूप ॲड करणार आहोत जेणेकरून रवा छान फुलून येतो आणि पटकन भाजल्या सुद्धा जातो। तर हे बघा बेसन पीठ आणि रवा मी व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लोच आहे। तर आता घेतलेल्या तुपापैकी मी परत एकदा इथे 2 चमचे तूप टाकून घेतलंय आणि परत एकदा आपण हे जे मिश्रण आहे किंवा हा जो रवा आहे ना हा 3-4 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत। तर लक्षात घ्या रवा भाजताना अजिबात कुठेही गॅसची फ्लेम मोठी करू नका आणि सतत ढवळत राहा, म्हणजे रव्याला ना सगळीकडनं एकसारखा रंग येतो आणि रवा करपत नाही। तर सुरुवातीला टाकलेलं तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि आणखी 2 ते 3 मिनिटासाठी हा रवा भाजून घेतलेला आहे। जेव्हा आपण बॅचेसमध्ये तूप ॲड करत करत रवा भाजतो ना तेव्हा रवा आतपर्यंत भाजला जातो आणि तो करपत नाही। तर हे बघा आता मी परत यात 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि राहिलेले हे जे अर्धी वाटी तूप आहे ना हे आपण नंतर वापरणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी तुपात हा रवा भाजून घेते।
तूप टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि साधारण एक 3-4 मिनिटासाठी आणखी हा रवा भाजून घेते। रवा भाजताना खूप जास्त तांबूस रंगावर भाजायचा नाही, तर मग अतिप्रमाणात जरी रवा भाजला ना तरी लाडू दाताखाली कचकच लागतात। रव्यातला कच्चेपणा जाईल आणि रवा मस्त फुलून येईल, त्याला हलकासा तांबूस रंग येईल इतपतच आपल्याला रवा भाजायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीचा हा रवा मी भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकत असाल याला अगदी हलकासा कलर याचा बदललेला आहे, खूप जास्त लालसर रवा मी इथे केलेला नाहीये। तर अशा पद्धतीचाच आपल्याला रवा भाजायचा आहे। इथे मला हा रवा भाजण्यासाठी अशा पद्धतीने जवळपास 15 मिनिट लागलेले आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण सुरुवातीला जी साखर घेतली होती ना ती साखर मी मिक्सरला 3 ते 4 वेलदोडे टाकून फिरवून घेतलेली आहे। ही साखर रव्यात व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे। तर रवा आपला गरम असतानाच आपल्याला साखर व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित मिश्रण दाब देऊन ठेवायचं आहे। यामुळे काय होतं की साखर येणार रव्यामध्ये आतपर्यंत मुरल्या जाते आणि लाडवांना छान गोडवा येतो। तर हे मिश्रण मी व्यवस्थित असं दाबून ठेवलेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटांसाठी हे मिश्रण असंच सोडून देऊया। तर रव्याचं मिश्रण आपलं मुरतंय तोवर इकडे आपण पुढची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी एक वेगळी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात घेतलेल्या तुपापैकी 1 चमचा तूप टाकून घेतलंय आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत हे अर्धी वाटी काजू। तर वजनी बरोबर 50 ग्रॅम हे काजू आहेत। तर हे काजूसुद्धा आपल्याला तुपावर मस्त असे खरपूस परतवून घ्यायचे। तर हे बघा काजूसुद्धा माझे व्यवस्थित असे परतून झालेले आहेत। आता हे परतलेले काजू मी एका डिशमध्ये काढून ठेवते आणि पूर्णपणे काजूसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे। तर इकडे आपलं जे मिश्रण आहे ना ते सुद्धा जवळपास 20 मिनिटांसाठी छान मुरलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण हलकंसं मोकळं करून घेऊया। तर हे बघा अगदी हलकं झालेलं आहे आणि साखर याच्यामध्ये आतपर्यंत मुरलेली आहे। तर हे मिश्रण व्यवस्थित असं चमच्याने हलकं करून घ्यायचं किंवा मग मोकळं करून घ्यायचं आणि आता हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण रवा लाडू करतो ना तेव्हा ते अशा पद्धतीने भुरभुरीत मिश्रण त्याचं होतं, त्यामुळे लाडू वळल्याच जात नाही। तर त्यासाठी काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं, यात आपल्याला तयार मिश्रण टाकायचं आणि आपण जे सुरुवातीला तूप शिल्लक ठेवलं होतं ना त्यापैकी चमचा तूप टाकून प्रत्येक बॅचमध्ये आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण अशा पद्धतीने वरतून कच्चं तूप टाकतो आणि हे मिश्रण मिक्सरला फिरवतो ना तेव्हा मिश्रण हलकंसं गरम होतं, यातलं तूप मेल्ट होतं आणि आपलं जे मिश्रण आहे ना लाडवाचं त्याला छान बाइंडिंग येते। तर हे बघा साधारण 1 मिनिटासाठी मी हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं होतं। तुम्ही बघू शकत असाल आता लाडवाचं जे मिश्रण आहे ना त्याला अगदी सुंदर बाइंडिंग आलेली आहे। तर राहिलेलं जे रवा आणि लाडवांचं मिश्रण आहे ना ते सुद्धा मी चमचाभर तूप टाकून मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटची जी बॅच आहे ना त्यात मी भाजून घेतलेले काजू टाकून घेतलेले आहे आणि उरलेलं जे तूप आहे ना ते सगळं तूप टाकून घेते। तर सुरुवातीला जेवढं मी तूप दाखवलेलं होतं ना तेवढंच तूप मला इथे लागलेलं आहे। वरतून मी अगदी चमचाभरही तूप वापरलेलं नाही आहे, तर एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे। तर आता हे सगळं साहित्य मी मिक्सरला एकदम स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल याला एकदम छान असं पेड्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे। तर ही सुद्धा बॅच मी ताटात काढून घेते। तर आपण जेव्हा काजू अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून टाकतो ना काजूला तेल सुटतं आणि त्यामुळे आपलं जे लाडवाचं मिश्रण आहे ना त्याला एकदम छान बाइंडिंग येते। तर आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून काजूची जी पेस्ट आहे ना ती सगळीकडे एकसारखी पसरली जाईल। तर हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण आहे। तुम्ही बघू शकत असाल काजू पेस्ट टाकल्यामुळे आणि बेसन पीठ टाकल्यामुळे आपल्या लाडवाच्या मिश्रणाला एकदम सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे। तर आता याचे मी लाडू वळून घेते। तर अगदी सहज हे लाडू वळल्या जातात, अजिबात दाब द्यावा लागत नाही किंवा मग खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट आणि एकदम स्मूथ असे हे लाडू वळल्या जातात आणि लाडवांना चकाकी सुद्धा खूप सुंदर येते। खाल्ल्यानंतर अजिबात सुद्धा हे लाडू दाताखाली कचकच लागत नाही, अगदी पेड्यासारखं मऊसूद ह्या लाडवांना टेक्स्चर येतं आणि जिभेवर ठेवल्याबरोबर हे लाडू विरघळतात। तर हे बघा एक लाडू इथे मी वळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकत असाल किती गोल गरगरीत झालेला आहे आणि अगदी सुंदर याला टेक्स्चर आलेला आहे। हे लाडू बघितल्यानंतर ना अजिबात कुणालाही विश्वास बसणार नाही की आपण हे लाडू रव्याचे केलेले आहेत म्हणून, आणि अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण आहे ना आहे तसंच राहतं, अजिबात
भुरभुरीत होत नाही किंवा मग कोरडं पडत नाही। त्यामुळे शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही अगदी सहजतेने वळू शकाल, इतके परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात। तर ह्या दिवाळीला आहे ना तुम्ही माझी ही पद्धत फॉलो करून एकदा हे लाडू नक्की बनवून बघा। हे लाडू तुम्हाला नक्की आवडतील हे मी खात्रीने सांगते, तेव्हा नक्की बनवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।